न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। माघी गणपतीनिमित्त खोचमध्ये सामाजिक शैक्षणिक परिवर्तनाचा दीप प्रज्वलित। हरिचंद्र जाधव यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा अभिनव प्रयोग। माघी गणपतीच्या पावन पर्वावर मोखाडा तालुक्यातील खोच ग्रामपंचायतीमध्ये केवळ धार्मिक उत्सव न साजरा करता सामाजिक व शैक्षणिक परिवर्तनाचा नवा आदर्श उभा राहिला आहे। खोच ग्रामपंचायतीतील भारतीय जनता पक्षाच्या आदिवासी आघाडीचे अध्यक्ष श्री हरिचंद्रजी जाधव यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणाऱ्या अनोख्या स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले। या उपक्रमांतर्गत चित्रकला, हस्तकला, वक्तृत्व, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी बुद्धिबळासारख्या शैक्षणिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। या सर्व स्पर्धांमुळे लहानग्यांपासून किशोरवयीन विद्यार्थ्यांपर्यंत मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून मुलांनी आत्मविश्वासाने आपली कला सादर केली। विशेष बाब म्हणजे हा उपक्रम केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या आध्यात्मिक विकासाबरोबरच वैज्ञानिक दृष्टिकोन, बौद्धिक क्षमता आणि शालेय प्रगती यांचा समतोल साधणारा ठरला आहे। ग्रामीण व आदिवासी भागातील मुलांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढावा आणि शिक्षणाबद्दल गोडी निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे जाधव साहेब यांनी यावेळी सांगितले। या अभिनव प्रयोगामुळे संपूर्ण मोखाडा तालुक्यात सकारात्मक चर्चा सुरू झाली असून असा उपक्रम प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये व्हावा अशी अपेक्षा पालक व नागरिक व्यक्त करत आहेत। विशेषतः कोणतेही मोठे आर्थिक बळ किंवा प्रशासकीय दबाव न वापरता केवळ सामाजिक जाणीव आणि लोकसहभागातून हा उपक्रम यशस्वी केल्याबद्दल जाधव साहेब यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। आपल्या गावातील मुलांचा आध्यात्मिक, शैक्षणिक आणि वैज्ञानिक विकास घडवणे, ग्रामपंचायतीच्या भौगोलिक व सामाजिक विकासाला चालना देणे आणि पंचक्रोशीतील गावखेड्यांचा सर्वांगीण विकास माझ्या हातून घडावा, हाच माझा संकल्प आहे, असा ठाम निर्धार हरिचंद्र जाधव यांनी व्यक्त केला। परंपरेचे जतन करत आधुनिक विचारांची जोड देणारे, गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी सदैव झटणारे हरिचंद्र जाधव आज तालुक्यातील एक संवेदनशील, कर्तव्यदक्ष आणि आदर्श नेतृत्व म्हणून उदयास येत आहेत। त्यांच्या या उपक्रमामुळे खोच गावाचा नावलौकिक तालुक्यासह जिल्हाभर पोहोचत असून समाजासाठी दिशादर्शक ठरणारा हा उपक्रम असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी जगन्नाथ पाटील, मोखाडा प्रतिनिधीची रिपोर्ट। आपण जो माघी गणपती उत्सव साजरा करत आहात आणि त्या माघी गणपती उत्सवामध्ये जे काही मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्याकरिता जे काही उपक्रम आपण साजरे करतात, या संदर्भामध्ये आपण काय म्हणाल? आदिवासी पोरांना काही वाव मिळण्यासाठी काही कसरती खेळ, संगीत खुर्ची, लिंबू चमचा असे खेळ घेतो। त्यामुळे पोरांचा उत्साह वाढतो। बक्षीस म्हणून थोडे छोट्या छोट्या वस्तू देतो। पोरांना चांगल्या मार्गदर्शन भेटून चांगलं प्रोत्साहन भेटून दुसऱ्या स्पर्धेमध्ये भाग घेतील आणि पुढे जातील।